जोडला जाणारा खऱ्या अर्थानं जुन्या काळातल्या सहकारातून या जिल्ह्यातल्या रेशन व्यवस्था असेल, खतांची व्यवस्था असेल, औषधाच्या दुकानांच्या माध्यमातून आरोग्याची सेवा असेल, याचं एक उत्कृष्ट काम करणारी संस्था म्हणून ज्या शेतकरी सहकारी संघाचा उल्लेख आपण सगळ्यांनी ऐकला, बैल छाप हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं एक उत्कृष्ट दर्जाचं धन खरं तर त्या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख बनलं अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा कोल्हापूर जिल्ह्याचा हा शेतकरी संघ या संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरं जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या आम्हा सगळ्याच नेत्यांनी आपापलं राजकारण, आपापले मतभेद, आपापल्या पक्षांची ध्येय धोरणं ही सगळी कोल्हापूर जिल्ह्याच्या या आदर्श संस्थेच्या समोर बाजूला ठेवली पाहिजे आणि ही संस्था पुन्हा ताट मागेनं एक सहकाराचा आदर्श म्हणून आपल्याला निर्माण करता आली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय केला आणि सर्व पक्षीय, सर्व विचारधारांना एकत्रित करणारं असं सर्व समावेशक कॅबिनेट ही संस्था बिनविरोध व्हावी या भावनेतून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. 99% ही निवडणूक बिनविरोध झाल्यासाठी होती, पण दुर्दैवानं काही अडचणी आल्या आणि जी निवडणूक लागायला नको होती ती निवडणूक तसं म्हणलं तर 2-4 जागांच्या साठीच या ठिकाणी लागली. कारण आपण जर विचार केला तर संस्था गटात 7 जागा निवडून द्यायचे आणि 9 उमेदवार आहेत, म्हणजे 5 जागा तिथल्या बिनविरोध निवडून आल्यासारख्या आहेत. व्यक्ती गटामध्ये सुद्धा 7 जागा निवडून द्यायचे, 9 उमेदवार आहेत, म्हणजे तिथल्या सुद्धा अप्रत्यक्ष 5 जागा निवडून आल्यासारख्या आहेत. ओबीसी आणि एनटी मध्ये 2 जागा निवडून आलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 19 पैकी 15-16 जागा त्याचा निकाल आजच जाहीर झाला याची अवस्था असताना सुद्धा दुर्दैवानं या निवडणुकीला 50-60 लाख रुपयाचा खर्च करण्याची वेळ खरंतर आपल्या सगळ्यांच्यावर ह्या तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी आली. पण लोकशाहीमध्ये निवडणुका लागल्या की ते अपहारेतून आपल्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक व्यवस्थितपणानं पार पाडणं आणि सभासदांच्या या नव्या संचालकांच्या कडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त करणं यासाठी प्रचाराचा शुभारंभ करणारा आणि आम्ही सगळे नेते मंडळी खरंच मनानं या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, मतदारांच्या समोर येऊन पाहतोय हे दाखवून देणारा एक उद्घाटनाचा प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम या निमित्तानं खरं तर आमचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. एवढं प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना करता येईल तसा प्रयत्न करून एक नवं स्वप्न ह्या नव्या संचालक मंडळाकडे आपण सगळ्यांनी सोपवावं एवढीच अपेक्षा या